समाज का 50% जो समाज है उसकी आवाज़ दबाने की कोशिश महाराष्ट्र में की है। अगर भुजबल साहब इस कैबिनेट में नहीं रहेंगे तो ओबीसी की कोई बात इस कैबिनेट में करने वाला है नहीं। जो जीआर पास हो रहे थे, जो कमिटी समितियाँ बन रही थी, उसके लिए जो सबसे पुख्ता विरोध जो कर रहे थे वो छगन भुजबल साहब थे। उनको इस मंत्रिमंडल में अगर आपने उनको नहीं लिया है तो इस मंत्रिमंडल में 50% समाज का कोई आवाज़ इस मंत्रिमंडल में नहीं रहेगा। हम यही चाहते हैं, यही सरकार से और राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गठ से हमारी दरख्वास्त है कि छगन भुजबल जैसे राष्ट्रीय ओबीसी नेता को आप मंत्रिमंडल में शामिल कीजिए और ओबीसी की जो आवाज़ है उसे आपके मंत्रिमंडल में शामिल कीजिए। नहीं तो यही बात हो जाएगी कि आपके जो है वो सब सगे सोयरे जो अपने हैं उन्हीं की या फिर एक सरंजामी मराठा ये मंत्रिमंडल रहेगा। तो ये महाराष्ट्र है, मराठा राष्ट्र नहीं है। सभी की आवाज़ आनी चाहिए। इसलिए हमारी ये सरकार से मांग है कि राष्ट्रीय नेता ओबीसी के राष्ट्रीय नेता छगन भुजबल साहब को मंत्रिमंडल में लिया जाए। नावाने महाराष्ट्रामध्ये विरोध घालत त्याच्या विरुद्ध या महायुती सरकारमधील एकही मंत्री तयार नव्हतं। पण मोठं काम भुजबळ साहेबांनी त्यांच्या खांद्यावर घेतलं, छातीचा कट करून सामोरे गेले आणि भुजबळ साहेबांनी ह्या मनोज जरांगेचं हे सगळं थांबवलं आणि भुजबळ साहेबांकडे या तमाम ओबीसींनी या महायुती सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत दिलं। भुजबळ साहेबांचा वापर करून सत्तेत आलेला महायुती सरकार या वेळेस त्यांचं सत्ता स्थापन होतं, त्यावेळेस भुजबळ साहेबांबरोबर दगाबाजी करतं, भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं आणि तमाम ओबीसी 6 कोटी ओबीसीच्या स्वाभिमानाचा अपमान करतं, त्यांच्याशी दगाबाजी करून आमच्या नेत्याचा अशा प्रकारे अपमान केला जातो, त्यांना पाठीमागच्या बाकावर बसायला लावलं जातं। तर हा जो अपमान आहे त्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये आंदोलन आहे आणि आम्ही पुण्यामध्ये, कारण की इथं अजित पवार पालकमंत्री आहेत म्हणून आम्ही पुण्याच्या कलेक्टर ऑफिसला अजित पवारांचा निषेध करण्यासाठी इथं जमलोय आणि अजित पवारांना आम्ही इशारा देतोय, तुमचे वरिष्ठ सहकारी तुम्ही 2 वेळा बंड केलं, त्यावेळेस तुमचा सक्का भाऊ तुमच्याबरोबर नव्हता, तुमचं अख्खं कुटुंब तुम्हाला नावं ठेवत होतं, गद्दार म्हणत होतं, त्यावेळेस याच भुजबळ साहेबांनी वडिलकीच्या नात्याने तुमची पाठराखण केली आणि अशा भुजबळ साहेबांना आता तुमचं ते साध्य झाल्यानंतर तुम्ही त्यांना बाजूला काढताय, त्यांचा इतक्या आजच्या पद्धतीला जाऊन तुम्ही अपमान करताय। तर अजितदादा, तुम्हाला पुढं पक्ष चालवायचा आहे, तुम्हाला पुढं राजकीय कारकीर्द आहे आणि तुम्ही असाच पक्ष चालवणार का असा आमचा तुम्हाला सवाल आहे। त्यामुळं अजितदादा, तुम्ही आता पण सुधरा, समोर या, स्पष्टीकरण द्या आणि ओबीसींचे नेते भुजबळ साहेबांना सन्मानजनक वागणूक देऊन सत्तेमध्ये स्थान द्या। अरे ओबीसीची एकच चळवळ छगन भुजबळ, अरे ओबीसीची एकच चळवळ छगन भुजबळ, अजित पवार हाय हाय, अजित पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुनील तटकरे, खाली डोकं वर पाय, अजित पवारचं करायचं काय, या अजित पवारचं करायचं काय, भुजबळ साहेब, भुजबळ साहेब, विजय असो भुजबळ साहेबांचा, भुजबळ साहेबांना मंत्रिपद, भुजबळ साहेबांना मंत्रिपद, भुजबळ साहेबांना मंत्रिपद, मंत्रिपद आमच्या हक्काचं, मंत्रिपद ओबीसीच्या हक्काचं। मध्ये मध्ये नको येतं सर, हे अरे कुणाचा माहिती वर धर ना.